मित्रांनो बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो। त्यापैकीच अनेक नावं मला जी भेटलेली आहेत निश्चितपणे त्यांचा नामोल्लेख करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करतोय। कोणाचा राहिलं तर कोणी राग मांडणार नाही याची निश्चितपणे खात्री आहे। सदानंद घराण्याचे गुणाजी बुवा यांचे शिष्य, विष्णुबा परशुरामांचे शिष्य दामाजी रामचंद्र गोसावी, ढोलकीपट्टू व शाहीर आदिनाथ नाच मंडळ दत्तारामजी गोसावी दादांच्या माध्यमातून या ठिकाणी माझी शाखा सुद्धा आहे। गेल्या वर्षी मी त्याचा नामोल्लेख केलेला आहे। वेरूळ गावामध्ये माझ्या घराण्याची शाखा आहे। दादांच्या माध्यमातून दत्तारामजी गोसावी दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक, दादांनाही मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला मित्रांनो बरीचशी मंडळी आहेत। आज पाऊस असून सुद्धा फार मेहरबानी केली, पावसाने सकाळपासून पाऊस पडतोय। कार्यक्रम होईल का नाही चिंता होती सर्व ग्रामस्थांना, पण त्या झोलाई वागजाईने तिचा कार्यक्रम तिच्या दरबारात आहे, तिची सेवा ती निश्चितपणे करून घेणार आहे, काळजी करायची नाही। त्यामुळे ही गर्दी जमलेली आहे। बघा मागे फिरून सगळ्यांनी ऐका ना, मगाशी किती होते आता किती आहेत आणि अजून येतील, काळजी नका करू। आणि थोडक्यात माझे कविवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक अंकुशजी मोहिते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सन्मान्य श्रीरामजी चौगुले या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। माझे ढोलकीपट्टू यांचे बाबा आहेत विकासजी सुतार, विकासदादा सुतार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। विलास बुवा सुतार या कार्यक्रमाला, अविदादा सुतार आहेत। मनीषजी निकम कोळवंडी गावातून आलेले आहेत। मनीषा हॉटेलचे मालक सन्मान्य प्रवीण दादा कदम या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सन्मान्य या गावच्या माजी पोस्ट मास्टर सन्मान्य खालिविलकर मॅडम यांचे मिस्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। खालिविलकर दादा यांनाही मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे विजय गोरे माझा लहानपणीपासूनचा मित्र या ठिकाणी उपस्थित आहे। आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडके, तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचे एकच वादन केऱ्या दादा, आमचे केऱ्या दादा कुठे आहेत? केऱ्या दादा गोवळकर। त्याचप्रमाणे माझे मित्र शुभम चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे। साईदादा साळुंखे आजच्या कार्यक्रमाला दादांनी खास आम्हाला भोजनाची व्यवस्था, पुढे साईदादा साळुंखे कुठे असा तिथे आवाज द्या, साईदादा साळुंखे आहेत। त्याचप्रमाणे वाल्मिक पवार कुठेतरी असतील, निश्चितपणे गर्दीमध्ये आले असतील। त्याचप्रमाणे संकेत राजपूत असतील कुठेतरी गर्दीमध्ये, मिलिंद गुहागरकर या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे ढोलकीपट्टू मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वांच्या झोलायची आणि वागजायची कृपा आहे आज। आणि आज मित्रांनो काय योग आलाय जुळून बघा, 3 ढोलकीपट्टू बसले आहे का ना। आशिष पेडमकर आले स्वतः आहे का ना, ज्यांनी ही दोन्ही मुलं घडवलेली आहेत स्वतः त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। आशीर्वाद पेडमकर, त्याचप्रमाणे तुमच्याच गावातील घरवूनरी कलाकार आहे मित्रांनो शुभम सुतार, मला ढोलकला साथ करतायत। त्याचप्रमाणे त्याच्याच जोडीला ही बरीच जोडगोळी बरीचशी गाजते अगदी गणपतीपासून, आणि आशिष दादा निश्चितपणे त्याचंही श्रेय आहे। अपूर्व साडेकर यांना मदत करतोय। तवनाला कीबोर्डला आहेत विकासदादा घोडेकर। त्याचप्रमाणे सांगाल नको सागर आंबळे बँजो, पुन्हा एकदा बँजो वाजणार आपण ऐकलेला आहे। आणि रुपेशदादा शेला आणि माझी सर्व मंडळी मित्रांनो, माझे बंधू, छोटे बंधू सत्यवन दादा निगम आहेत, अक्षय डफळे आलेला आहे, ऋतिक देवरुखकर आहे, उमेश जानकर आहे या ठिकाणी, अक्षय साळुंखे आहे, बरीचशी मित्रांनो मंडळी आहेत। ही जीवाभावाची रविदादा, माझी कोरसवाली मंडळी सगळी, रविदादा डाऊल आहेत, बरीचशी मंडळी आहेत। या सर्वांच्या साथीने, तुमच्या सर्वांच्या साक्षीने आता राहिले बुवा तर हा सुंदरचा आवाज तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवण्याचं काम करतायत। गेले अनेक वर्ष मला साथ करतायत। माझ्या शब्दांना दोन्ही बंधू अगदी शरददादा सुद्धा असतील आणि पप्यादादा सुद्धा असतील, पप्यादादा गडशी यांनाही मानाचा मुजरा करतो। आणि मित्रांनो आता राहिले आपल्या सर्वांचे, तुम्हाला ज्यांची फार उत्सुकता आहे ते सन्मान्य माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र, ज्यांचा माझा पहिला कार्यक्रम एक रायगडमध्ये त्यांच्याच तालुक्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे। आणि हा दुसरा कार्यक्रम मित्रांनो खेडमध्ये माझ्या तालुक्यामध्ये होतं। शाहिरांची ओळख निश्चितपणे स्वतः ते करतीलच, पण तो थोडीशी ओळख करून देतो। स्वतः शिक्षक आहेत, शिक्षकी पेशा आहे, स्वतः सुंदर गायक आहेत, पदवीधर चांगले संगीतकार, पदवीधर शिक्षक आहेत, सुंदर गायक आहेत, स्वतः वाद्यकार आहेत, स्वतः संगीतकार आहेत, घरातली जोडगोळी आहे ना। थोडक्यात रायगडचे टायगर आहेत, वाघ आहेत, वाघ वाघाची मावशी आहे इकडे, मावशी वाघाची मावशी इकडे, काळजी करायची नाही वा ना, आहे ना पोरांनो, बरोबर ना, घाबरायचं टायगर इज, काळजी करायची नाही, फक्त बारी कशी करतो फक्त ऐका, लक्ष असू द्या। बुवाना विनंती, पहिल्या बारीत तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, पासही तुम्हाला दाखवलेला आहे, पुन्हा एकदा देतोय, घेऊन आज आमच्या तालुक्यात आलो का नाही,
घेऊन या. प्रश्न तोच असला तरी तुझा सांगतो, घेऊन या. पुन्हा एकदा सांगतो आणि माझा एक विषय तुम्ही घेऊन जायचा. तोपर्यंत कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे का? ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, वेद प्रतिपाध्याय, ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, वेद प्रतिपाद्याय, जय जय स्वसवेधाय, आत्मरूपा, देवा तुझी गणेशु सकलामती प्रकाशु, मणे निवृत्ती दासू अवधारी जोजी, वंदन गुरुला केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे, जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या ठिकाणी पुन्हा एकदा आठवण करून देतोय. काही ठिकाणी समजलं असेल निश्चितपणे, हाकेच्या अंतरावर सुकविली गाव, हाकेच्या अंतरावर सुकविली गाव सुद्धा आहे. आणि काही लोक आले असतील, निश्चितपणे सांगेन मी नंतर का असं म्हटलं ते. आणि हाकेच्या अंतरावर सवेली गाव सुद्धा आहे. सन्मान्य माझे गुरुबंधू शाहीर विजयभुवन निकम यांचे वडील, मित्रांनो आज त्यांची मातीला जायता आलं नाही. निश्चितपणे त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. म्हणायचं आहे का? काव्य सुमनांच्या या गुंफण्या समाला, नवदिवसाच्या नव्या गुंफण्या समाला. प्रत्येक दिवशी 9 दिवसांचं, आज यंदा 11 दिवसांचा आहे दसरा, पण माळी 9च लागणार का 11 लागतात? माळी 9च लागणार ना. प्रत्येक दिवशी एक वेगळी नवीन माळ चढवली जाते आणि माझ्या आदिमायेचा जगदंबेचा जागर मित्रांनो साजरा केला जातो. तुमच्याच गावात नाही, प्रत्येक गावात हीच प्रथा आहे. आणि म्हणून म्हणतोय 9 दिवसाच्या या गुंफण्या समाला, नवरात्रीच्या या गुंफण्या समाला,
अग आशीर्वाद देना, आशीर्वाद देना तुझ्या या बालकाला. भाग्य सुमनाच्या कुंकुनी आम्हाला नवदिवसाच्या कुंकुण्या समाना. आशीर्वाद देना या तुझ्या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या या दुष्ट दुर्जनांवर, दुष्ट दुर्जनांवर घात तूच घाला, दुष्ट दुर्जनांवर घात तूच घाला. आशीर्वाद देना तुझ्या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या बालकाला. हो नवदिवसाच्या नवरात्रीच्या भाग्य सुमनाच्या कुंपण्या समाना. आशीर्वाद देना तुझ्या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या बालकाला. निर्जन धरुणी उपवास सागर तुझा आंबे मागला गुरफास, सागर तुझा आंबे मागला भास, सागर तुझा आंबे मागला भास. सागर तुझा आंबे मागला गुरफास, सागर तुझा तुझ्या दरबारी आलो तुझ्या दर्शनाला, तुझ्या दरबारी आलो तुझ्या दर्शनाला. आशीर्वाद देना तुझ्या या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या बालकाला. सोडला विश्वास देव देवतांनी सारा, सोडला विश्वास. महिषासुराला मारून मिटविला तू त्रास, महिषासुराला मारून मिटविला तू त्रास, महिषासुराला मारून मिटविला तू त्रास. वीर नाही झाला तेव्हा पुन्हा शूरवीराला, वीर नाही झाला तेव्हा पुन्हा शूरवीराला. आशीर्वाद देना तुझ्या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या बालकाला, आशीर्वाद देना तुझ्या बालकाला.
या झुलाईच्या गरबामध्ये नवरात्री उत्सवाचा हा नवरात्रोत्सव या ठिकाणी साजरा होतोय म्हणून शेवटचा अंतरा माझ्या झोलाईसाठी म्हणायचा वेळ गावाची तू आहे रखवाली वेळ गावाची तू आहे रखवाली आलो आज झोलाई मी तुझ्या चंद्रा खाली आलो आज झोलाई मी तुझ्या चंद्रा खाली आलो आज झोलाई मी तुझ्या चंद्रा खाली साथ तुझी हवी अंकुशा सचिन शाहिरा साथ तुझी हवी अंकुशा सचिन शाहिरा आशीर्वाद देना तुझा बालकाला आशीर्वाद देना तुझा बालकाला आशीर्वाद देना तुझा बालकाला आशीर्वाद देना तुझा बालकाला काव्य सुमनाच्या कुंभण्या समाला काव्य सुमनाच्या कुंभण्या समाला आशीर्वाद देना तुझा बालकाला 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 काव्य सुमनांच्या या गुंफण्या समाला आशीर्वाद देना आई तुझ्या बालकाला श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती वाले अखंड सदा लाल घराण्याचा पहिली केदारनाथ मंडळ शिवखुर्दवाल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज बजरंग गणपती बाप्पा मोरया व्हिडिओ आपली स्तवन चरणासमोर सादर केलेले गणाला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो मी मगाशी सांगितलेलं आहे बुवांसाठी माझा एक कार्यक्रम झालेला आहे त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन मी तिकडं कार्यक्रम केलेला आहे आणि लेखी विषय त्यांनी मला दिलेला आहे पुन्हा एकदा लेखी विषय त्यांनी मला माझ्याकडे पोहोचवलेला आहे स्तवनाच्या समाप्तीनंतर पहिला प्रश्न शाहिरांना असा आहे की या कोकणाच्या लोककलेमध्ये नवे नवे तर या संपूर्ण जगविख्यात संपूर्ण विश्वात या लोककलेतला एक लोककलावंत होऊन लोककलेसाठी त्याने आपलं आयुष्य वेचलं मित्रांनो आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मित्रांनो त्या लोककलावंताला मूलबाळ नव्हतं देवाच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने एक मुलगा झाला एक मुलगा जन्माला आला पण तोही मुका जन्माला आला
आणि त्या लोककलावंताच्या मनामध्ये कायमची खंत मित्रांनो राहिली, हा मुका मुलगा आपल्याला बाबा म्हणून त्यानं हाक मारावी, यासाठी तो आयुष्यभर मित्रांनो तळमळत राहिला. 8 वर्षाचा मुलगा झाला, 8 वर्षाचा मुलगा झाला. आणि 8 वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतर कॉलराची तेव्हा साथ आली मित्रांनो. आणि त्या कॉलराच्या साथीमध्ये त्या कलाकाराचा दुर्दैवी अंत झाला. त्याची चिता पाहून त्या मुलाला वाचा फुटली. असा तो लोककलावंत मित्रांनो या मातीत जन्माला आलेला आहे. आणि तो लोककलावंत कोण, असा शाहिरांना माझा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर जर शाहिराने दिलं नाही तर निश्चितपणे मी दुसऱ्या बारी देऊन जाईल. कारण आपण जे लोककलावंत आहोत या लोककलेतले, यांना आपल्या मागील कलावंताची जाणीव असावी यासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. खरोखर अगदी पिक्चरला सुद्धा लाजवेल अशी स्टोरी आहे मित्रांनो. आणि तो लोककलावंत आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. निश्चितपणे मी त्याचं नाव पडेल. शाहिरांना मी विचारलेलं आहे, बुवा तुम्ही पुन्हा एकदा ऐका, या लोककलेमध्ये असा एक लोककलावंत होऊन गेला, त्याचा मुलगा मुका जन्माला आला, 8 वर्षानंतर त्याला वाचा फुटली. त्या मुलाचं किंवा त्या वडिलांचं नाव काय, त्या लोककलावंताचं नाव काय, गणाला सुरुवात करू. म्हणायचं आहे का, तुझा दास देवा तुझं ध्यान मनी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी, गुण वर्णिताना कमी पडे ते लेखणी, कारण मंगल मूर्ती गणेशाची, अहो 33 कोटी देवात देखणी. सुकीलवाल्यांना काय विचारतोय, सुकीलवाल्यांना काय विचारतो, कोण आले असतील तर ओघ द्या फक्त आधी. गणामध्ये तुम्हाला प्रश्न आहे शाहीर, गणामध्ये तुम्हाला मोठे शाहीर आहेत, एक त्यांचा गण आहे, सुखानं नांदायचं गणाला, काय मांडायचं, तर पौता पहिलं कोणी कोणाला मानलं, पौता पहिलं कोणी कोणाला मानलं, तुम्हाला गणात प्रश्न आहे. गणाला सुरुवात करतोय. तुम्हाला 2 प्रश्न दिले शाहीर. पहिला प्रश्न कलावंताचं नाव सांगायचं आहे, नाही सांगितलं तर दुसऱ्या बारीत फोडून जाईल. हा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, पौता पहिलं कोणी कोणाला घातलं. ऐका गण के ऊपर, गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चूड़िया, अरे ही श्री गणराया तू यावे रंग भराया, श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदि माया, श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदि माया, अरे काढून ये मळ तुला बनविले बळ, सारी उजळली माझी काया, मळाचा हा बाऊला दारापाशी ठेवला आणि मी निघाले न्हाया, श्री गणराया, अरे श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदि माया. श्री गणराया तुझिया रंग भराया, श्री गणराया तुझिया रंग भराया, विनवी तुला ही आदि माया, श्री गणराया तुझिया रंग भराया, विनवी तुला ही आदि माया, श्री गणराया तुझिया रंग भराया, विनवी तुला ही आदि माया, गणराया तुझिया रंग भराया, विनवी तुला ही आदि
त्याला पहिला तुझ्या पाया पडाया त्याला पहिला तुझ्या पाया पडाया नदी तुलाही आदिमाया श्री गणराया तू यावे रंग भराया नदी तुलाही आदिमाया श्री गणराया तू यावे रंग भराया अभ्यासू लोक आहेत, वाचणारी वाचक मंडळी आहेत. गणाच्या उत्पत्तीचा विषय आहे. आदिमायेनं आपल्या मळाचा गण म्हणवला, आंघोळीला गेले आणि दारावर ठेवले गणाला भोळे शंकर आले आणि त्या गणरायाचे शिर उडवले. सगळ्यांना माहिती आहे स्टोरी. आणि मग गणरायाचा गजमुख लावलं. आपण गणपती घरी आणतो आणि आम्ही त्याची सेवा करतो. तोच विषय दाखवतो. शंकर भोळा शंकर भोळा शंकर भोळा विष्णुराज त्याने गणाचा आपला गळा जिवंत कराया सांगे सती मंदिराया जिवंत कराया सांगे सती मंदिराया आदिमाया श्री गणराया तुम्ही रंग भराया विनवी तुलाही आदिमाया श्री गणराया तुलाही रंग भराया विनवी तुलाही आदिमाया श्री गणराया तुलाही रंग भराया विनवी तुलाही आदिमाया तुला बनलेले बाळ अहो काढून बाळ तुला बनलेले बाळ सारी उचलली माझी काया बाळाचा बावला तारा पाशी ठेवला आणि निघाले माया श्री गणराया तुला विनवी तुलाही आदिमाया श्री गणराया तुलाही रंग भराया विनवी तुलाही आदिमाया श्री गणराया काढून ये बळ तुला बनविले बळ सारी उजळली माझी काया मळाचा हा बावला दारापाशी ठेवला आणि मी निघाले नाया श्री गणराया तू यावे रंग भराया अरे विनवी तुलाही आदिमाया
कमलेश शिवण कुठे आहे? हा मग ते म्हटलं कमलेश शिवण यांच्या माध्यमातून पैसे आलेत म्हणून नाही, मला थोडासा लेट आला पण थेट आला. फोन केला होता पण मला माहिती नाही नेमकं आलेला. 200 रुपयांचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. आणि माझे मित्र आहेत संदीपजी शेडगे दादा, काल 500 रुपयांचा जीपे केलेला आहे त्यांनी. गाणं आहे त्यांची फरमाईश आहे, निश्चितपणे गवळण झाल्याच्या नंतर घेतो. शायरांना पहिला प्रश्न त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे. मी सांगितलं कलावंताचं नाव सांगायचं आहे आणि त्याचं गाव सांगितलं, तालुका सांगितलं तरी चालेल. आणि पौत पहिलं कोणी कोणाला घातलं हा प्रश्न तुम्हाला नव्हता, ते त्यांना घालणार होतो ते मला भेटलंच नाही. गणपतीत पण नाही मिळत असेल पण नाही असं, पण भेटतील मला, काळजी करू नका. तुम्ही सांगा मला पौत पहिलं कोणी कोणाला घातलं. आणि तिसरा प्रश्न तुम्हाला गवळण्याच्या अगोदर, कृष्णाच्या बायका 16 सहस्त्र 108 असं म्हणतात, तरी सुद्धा कृष्ण बाल ब्रह्मचारी असं अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. आणि निश्चितपणे त्याच आधारून तुम्हाला विषय की प्रश्न आहे तुम्हाला, 16,000 राण्यांचा पती कृष्ण असून कृष्ण बाळ ब्रह्मचारी, तर त्या राण्यांचं नाव काय? त्या राण्यांचं नाव काय असं तुम्हाला प्रश्न आहे गवळणीमध्ये. आणि गवळण आहे कारण शायरांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो सुसंस्कृत शाहीर आहे आणि 2-4 मी शिव्या दिला तरी ते प्रत्युत्तर करणार याची मला गॅरंटी आहे, खात्री आहे. आणि त्यामुळे अशा शायरांसोबत कार्यक्रम करताना थोडेसे 2 गोष्टी 2 शब्द काही गोष्टी राखून बोलायला पाहिजे निश्चितपणे, याची मला गॅरंटी आहे. कार्यक्रम चांगला करतील त्यात वाद नाही. निश्चितपणे स्वराचं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे रायगडचे टायगरच आहेत, काळजी करू करतील कार्यक्रम त्यांच्या पद्धतीने. म्हणून त्याच अनुषंगाने गवळण माझ्या माय मौल्यांचा, माझ्या समाजाचा आणि माझ्या सर्व हिंदू देवी देवतांचा आदर राखून गवळण साजरे करतोय. शाहीर तुम्हालाही याच्यामध्ये गर्भितार्थ आहे तो तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल. माझी गवळण नीट लक्षपूर्वक ऐका, सर्वांना विनंती करतो म्हणायचं ऐका. तुझी माझी प्रीत मोहना हो बरोबर रेकॉर्ड करून घ्या, उपयोगाची आहे. म्हणजे नवीन आहेत सगळ्या गोष्टी, रेकॉर्ड करून घ्यायची पण दसरा झाल्याशिवाय टाकायची नाही. 2-3 कार्यक्रम आहेत माझे. उद्या सकाळीत आहे, 1 तारखेला अंबयात आहे आणि 8 तारखेला पुन्हा एकदा सुखी वासेंनी मला पुन्हा एकदा निमंत्रित केलेलं आहे. 8 तारखेला जेमन मोहनची माझी झोंबी टेकलेली आहे. सन्माननीय सचिनदादा धाडवे आणि त्यांचे बंधू संदीपदादा धाडवे यांच्या माध्यमातून बुधवारचा कार्यक्रम येऊन करणार आहे. सुट्टी नाही तरी पण करणार आहे, काळजी करायची. तर माझे कार्यक्रम आहेत तर तुम्ही व्हिडिओ करा, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण ते दसरा झाल्यावर टाका विनंती करतो. आणि कोणी असं अजिबात समजू नये की सचिन मोहनला कार्यक्रम नाही. परवाच्या कार्यक्रमात लांबोरे भावाने सांगितलं माझ्या बरोबर सचिन मोहनचे 6 कार्यक्रम 6 आहेत ना, म्हटलं बोललं ना बुवा, बोललं का ना, रेकॉर्डिंग आहे. ते 6 भोईकर बोन बरोबर 3, 6 3 9 आणि पप्प्या बोन बरोबर 1, 10 माझा दसरा फुल होता. सुट्टी नाही म्हणून आपला गप आहे. म्हणून ऐका विषय. तुझी माझी प्रीत मोहना अरे जगाच्या निराली, तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराली, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही तुझी माझी प्रीत मोहना, तुझी माझी प्रीत ही गाना जगाच्या निराली, तुझी माझी प्रीत ही गाना जगाच्या निराली, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली.
उगाच खोट नातं आपलं आहे अतूट पाहते अजून तुझी मी वाट पाहते अजून तुझी मी वाट पाहते अजून तुझी मी वाट जन्मजन्मी होते भेट बोलतो तर उगाच खोट नातं आपलं आहे अतूट जन्मजन्मी तुझी वाट पाहते अजून तुझी वाट पाहते अजून तुझी वाट झाली झाली वनराई झाली झाली वनराई तू होतो वनमाळी झाली झाली वनराई तू होतो वनमाळी तुझ्या बिना यादी हाचा नाही वाली तुझ्या बिना यादी हाचा नाही वाली तुझ्या बिना यादी हाचा नाही वाली तुझ्या बिना यादी हाचा राजा तुम्ही तुझीच राणी करू नको हे मनमानी राजा तुम्ही तुझीच राणी आपण आपली प्रेम कहाणी देव मुकुंदा हे ध्यानी देव मुकुंदा हे ध्यानी देव मुकुंदा हे करू नको हे मनमानी राजा तुम्ही तुझीच राणी आपण आपली प्रेम कहाणी देव मुकुंदा हे ध्यानी देव मुकुंदा कधी तुझ्या पाणी कुंडल कधी असते बाली कधी तुझ्या पाणी कुंडल कधी असते बाली तुझ्या बिना यादी हाचा नाही वाली 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 शेवटचा अंतर आहे त्याच्याकडे लक्ष असू द्या काय म्हणताय का मासळी मी झाले तेव्हा मासळी मी झाले तेव्हा तू झाला मासा मासळी मी झाले तेव्हा तू झाला मासा अंकुशाने अलगद आपला टाकला फासा झाले कोळी तेव्हा तू झाला कोळी मी झाले कोळी तेव्हा तू झाला कोळी तुझ्या बिना यादी हाचा नाही वाली 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 तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी तुझी माझी प्रीत जगाच्या निराळी तुझ्या बिना यादी हाचा नाही वाली 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 तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराली तुझ्या बिना यादी हाचा कोणी नाही वाली
श्री विजय रांगले दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक. दादांना शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझी शाखा आहे, मुलं मोठी झालेली आहेत, कामानिमित्त पोटापाण्याच्या निमित्त बाहेर आहेत, पण या ठिकाणी दादांनी येऊन खरोखर 4 चांद लावले. आमचे एकनाथदादा गावडे माझ्या शाखा संचालक, झोलाई कृपा नाच मंडळ, माझं मोरंटे गावातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे मागाशी सांगितल्याप्रमाणे माझे मित्र मुंबईत आहेत, फार मोठे स्वामी भक्त आहेत. स्वामींचं माझं मुखडा आहे गणपतीमध्ये व्हायरल झालेला आहे, त्यांना फार भावलेला आहे. फार मोठे स्वामी भक्त आहेत ते, आणि तो स्वामींच्या मुखड्यासाठी त्यांनी मला 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक दिलेलं आहे आणि गवळण झालेली आहे. मी शाहिरांना लेखी विषय दिलेला आहे, जो परवा त्यांच्या तालुक्यात जाऊन दिला, तोच माझा विषय. आमच्याकडे बाप एकच सांगण्याची प्रथा आहे, मी अनेक वेळा बोललेला आहे. आम्ही प्रश्न फुटल्याशिवाय बदलत नाही, आणि त्यांनी सुद्धा मला आज विषय दिलेला आहे. तर दोन्ही विषय तुम्हाला मी सांगतोय कशा आहे ते ऐका. शाहिरांना मी विचारलं, याच रंगमंचावर गेल्या वर्षी पप्पा जोशी होते, त्यांनाही तोच प्रश्न, आणि महाराष्ट्रातल्या कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांना तोच विषय. मी मुलांना विचारलंय की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय? साधा सोपा सरळ प्रश्न आहे. फक्त ग्रंथाचं नाव सांगा. खानदानी शाहीर आहे, उत्तर मान्य करेन असं मी त्यांना सांगितलेलं आहे. योग्य उत्तर अजून मला मिळालेलं नाही. शाहिरांनी मला विषय दिला. तुम्ही म्हणाल नुसतं बोला प्रश्न विचारतो, हा काय उत्तर देत नाही. तुम्ही म्हणाल पहिल्या स्तवनामध्ये विचारलं, त्यानं त्या कलाकाराचं नाव सांगायचं, ज्याला 8 वर्षाचा मुलगा होता, तो मोका होता, आणि बापाची जिता पाहून त्याला टाहो पडला, त्याला वाचा आली. त्या कलाकाराचं नाव सांगा. तुम्ही नाही सांगितलं तर दुसऱ्या बारीत मी सांगितलं. पौत कोणी कोणाला पहिलं बांधलं, हा गणात तुम्हाला प्रश्न केलेला आहे. पौत कोणी कोणाला पहिलं बांधलं, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आणि कृष्णाच्या 16,000 राण्यांचं नाव तुम्ही सांगायचं आहे. असं तुम्हाला दुसरा 2-3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. माझा मुख्य प्रश्न, हे उपप्रश्न आहेत. माझा मुख्य प्रश्न आहे, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि गाव काय असा माझा विषय आहे. तो प्रश्नपत्र मी घेतोय, आणि त्याच्या अगोदर मित्रांनो थोडंसं लक्ष असू द्या. शायरांनी मला तोच विषय दिला बघा. बोलचा पहिल्या भारतीच देऊन टाकतोय म्हणजे कसा म्हणाय नको, काय तर व्हाय नको. तुम्ही म्हणाल कारण वर्षभरानंतर मला परत भेटले, त्याच्यामुळे मी थोडासा अभ्यास करून आलेला आहे. काळजी करू नका. बुवा होमवर्क गुरुजी आज होमवर्क सचिन बुवाने चांगला केलेला आहे, काळजी नसावी. उत्तर आहे का? बुवाचा प्रश्न आहे मला, ते सांगायच्या आधीच सांगतोय. सती अनुसयेनं जशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची बाळ केली, तशी एका पतीवर पोरांना फ्रीडम ऑफ सायलेन्स. सती अनुसयेनं पोरांना खाली बसा. सती अनुसयेनं जशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची बाळ केली, तशीच एका पतिव्रता स्त्रीने या 3 देवांची बाळ केली. तेव्हा त्या 3 देवांनी तिला असा शाप दिला की तू कलियुगी राक्षसी होऊन सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचे नाव काय, तिच्या आईचे नाव काय, तिचा अंत कुठे व कसा झाला ते सांगा. आणि ग्रंथ आधारे विषय पटवून द्या. 27/9/2025 स्थळ वेळर, मुक्काम पोस्ट तालुका खेड. आपला विश्वासू ज्ञानदेव रामचंद्र भोईनकर. विषय शाहीर तुम्ही सुद्धा ऐका, तुम्ही लांब आहात मला माहिती आहे. विषयाचं विश्लेषण करतोय तुमच्या. जशी ब्रह्मा विष्णू महेशाला अनुसयेनं ती 3 बाळं बनवली, तसं लोककथांमध्ये पुराणांमध्ये निश्चितपणे भाग आलेला आहे. ग्रंथाधारेच तुमचा विषय देणार आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही खोटे बोलणारे शाहीर नाही. तुकाराम मानकर स्वर्गीय तुकाराम मानकरांचे तुम्ही शिष्य आहात, आणि निश्चितपणे आज विषय तुम्ही मान्य कराल याची मला गॅरंटी आहे, खात्री आहे. मी निश्चितपणे उत्तर देतोय. त्या स्त्रीचं नाव आपण अनेक वेळा मित्रांनो ऐकलेलं आहे. बोलताना अगदी रोजच्या जीवनामध्ये आपण बोलताना शब्द वापरतो. याच्यावर काही मर्यादा आली तर मर्यादा आली. परत इकडे बघा, लक्ष द्या. शाळेतला काय चाललंय केरिया, अरे केरिया तुला नार्या मारतो. अरे नार्या का मारतो तुला केऱ्याला? ऐका विषय आहे का महत्वाचा विषय.
तर त्या स्त्रीचं नाव आहे मरियाई. ती शीतला देवीची कन्या आहे आणि बुवा मला माहिती आहे तुम्ही शीतला देवीचे मोठे भक्त आहात. पार्वती मातेच्या वरदानानं पार्वती मातेनं तिला वरदान दिलं तुझ्यामुळे लोक त्रस्त होतील, पण शीतला देवीची पूजा केल्यानं कांजड्या गोवर यांसारखी रोगराई बरी होईल. फार मोठी कथा आहे मित्रांनो. तेवढं सगळं करत नाही बसत आहे, फक्त जे मुद्देसूद आहे तेवढं फक्त देण्याचा प्रयत्न करतोय. बरं ऐका रे चिवचाव ऐका. मरियाईची कथा आहे. मरियाई ही पौराणिक राक्षसी कन्या होती. तिचा जन्म विशेष दिव्य व राक्षसी शक्ती असलेल्या परिवारात झाला. हे पुराण ऐका. किंवा काही कथांनुसार शीतला देवी असं पण काही ठिकाणी तिला सांगितलंय ब्रह्मदेवाची मुलगी असं पण सांगितलंय. काही ठिकाणी असाही उल्लेख आलाय शीतला देवीची ती मुलगी आहे असाही उल्लेख आहे. पण दोन्ही सांगतोय ना तर उगाच तुम्ही आणखी काहीतरी वेगळं सांगत बसा. तर आरंभापासून तिला अद्भुत शक्ती प्राप्त झाल्या. ही कथा अशी कथा आहे. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना अनुसया नावाच्या पतिव्रता स्त्रीने त्यांची बाळ केली. त्याचप्रमाणे मरियाईने त्रिदेवांना काही प्रकारे बाळ किंवा तसे रूप दिले. पण त्या क्रियेमुळे देवांना खूप राग आला. त्रिदेव संतुष्ट राहिले नाही. त्यांनी तिला शाप दिला की तू राक्षसी होशील, जगात रोगराई पसरवशील. आणि या शापामुळे मरियाई रोग किंवा महामारी पसरवणारी शक्तिशाली राक्षसी बनली. लोककथानुसार तिचा वास रोगराईशी संबंधित स्थळी होता आणि ती रोग पसरवण्याच्या हेतूने मानवी समाजात प्रकट व्हायची. देवांनी आपल्या रागाच्या भरात तिला शाप दिला. पण चांगल्या माणसांबरोबर वाईट माणसांबरोबर चांगली पण माणसं मारायला लागली. मग देवांनी म्हटलं बाबा हे चांगली पण मारतात आणि वाईट पण माणसं मारायला लागली. मग काहीतरी ह्याच्यावर उपाय काढायला पाहिजे. आणि मग त्या मरियाईचं त्याने विलिनीकरण म्हटलं किंवा विलीन केलं त्या शीतला देवीमध्ये. ते शीतला देवी तिचं स्वरूप आहे, रूप आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि शाहीर तुम्ही खरं खानदानी शाहीर आहात, तुम्ही मान्य कराल. मी ग्रंथ आधारे बोलतोय. हे काय हार जितीची बारी नाही. अजून 2 कार्यक्रम तुमच्या बरोबर आहेत. मी ग्रंथ पण तुम्हाला दाखवीन, काळजी करायची नाही. पहिल्या बारीत फोडतोय. प्रश्नपद माझा ऐका. अजून देणार आहे पण तुम्ही मला काय बोलताय ते मला फक्त ऐकायचंय. म्हणून तुम्हाला मी अर्धवट विषय दिला. तुम्ही काय बोलताय ना ह्याच्यावर ते मला फक्त ऐकायचंय म्हणून म्हणतो. विषय तुम्हाला बरोबर दिला. अभिजित साबळे गाव सातारा माझे फॅन आहेत. कुठे आहेत माझे फॅन? वरती थांबा म्हणा. वर धर्मावतोय. कुठे आहेत फॅन? अभिजित विजयभाग गावडे तुमच्या माध्यमातून सुद्धा आले भरपूर आहेत. बस झाले एवढे बस झाले भागला. सातारकर तुम्हालाही मानाचा मुजरा. ऐका प्रश्नपद माझं लगाय. मी काही थोडासा होता तुम्ही पण मी तुम्हाला उत्तर बरोबर दिलं. मरियाई आणि तिला शीतला देवी सुद्धा नाव आहे, रोग देवी सुद्धा अनेक नावांनी संबोधले गेलेले आहे. उत्तर तुमचं योग्य आहे. तिनंच त्या त्रिदेवांना अनुसयेच्या नंतर त्या त्रिदेवांना बाळ केली आणि त्याच्यानंतर त्रिदेव रागवली आणि म्हणून तिला शाप दिलेला आहे. लक्षात घ्या. मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. परफेक्ट उत्तर आहे. फक्त माझं आता प्रश्नपद ऐका आणि शेवटचे गाणे घेतो. मला माहिती आहे तुम्ही कंटाळलाय ते तुम्हाला जास्त कंटाळवायची नाही. लगाईन काली थोडा जो 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 तुम्ही शाहीर ज्ञानीवंत नका बसू मुळीच शांत. अहो वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी गोदवा. हो नाव तुमचं आहे मोठ मग नका बोलू चुकून खोट. वर्षाने ही पहिलीच भेट अहो मांडोलवा मग डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा. तुम्ही शाहीर ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत. वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी गोलवा. हो नाव तुमचं आहे मोठ नका बोलू मुळीच खोट. वर्षांनी ही पहिली भेट मांडोलवा डोकं चालवा शाहीर डोकं चालवा जरासं डोकं चालवा. Oh,
जन्माला आले. दोन स्त्रियांच्या संयोगे जन्माला बाळ, बापानं सुनेही त्याचा केला प्रतिपाळ. बसून मुळे शांत डोकं चालवा, डोकं चालवा, असेल तर चालवा, असेल तर चालवा, नाही तर बाबांना बोलवा. म्हणजे आपल्या गुरुवर्यांना विचारा, तुम्ही माझ्या सचिन मोहन असा प्रश्न केलेला आहे, त्याचं उत्तर काय? खरं उत्तर दिलं तर खानदानी शायरी सांगितलंय. फक्त ग्रंथाचं नाव सांगा. तुमचं उत्तर योग्य दिलेलं आहे, तुम्ही त्या आल्यावर सांगायचं आहे. नाहीतर मी इच्छा काही 3 कार्यक्रमांना सोडत नाही, काळजी नसावी. फक्त ती फरमाईश आहे ती घेतो. चला म्हणते अक्कलकोट, अक्कलकोट त्या तीर्थस्थळाला एकदा जावे, कोट त्या तीर्थस्थळाला एकदा जावे, उपासनेला जीवनाला येईल अर्थ. जय जय स्वामी समर्थ, हो जीवनाला येईल अर्थ. जय जय स्वामी समर्थ, जीवनाला येईल अर्थ. जय जय स्वामी समर्थ, जीवनाला येईल अर्थ. जय जय स्वामी समर्थ. पहिल्या फेरीसाठी शायरांना शुभेच्छा देतो. पहिली फेरी संपवतो. जय जय महाराष्ट्र.